राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावावरती इराणनं देखील आता पलटवार केलाय। डोनाल्ड ट्रम्प हे सैतान असल्याचा पलटवार इराणच्या लष्करानं केलाय। सैतानाच्या सोबत चर्चा करणं हे चुकीचं आहे असं इराणनं म्हटलंय। क्षेपणास्त्रांना ट्रम्प सोबत चर्चा करू द्या असं उत्तर इराणनं दिलेलं आहे। तर आखाती देशामधल्या युद्धावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं। इराणच्या सोबत संघर्ष सुरू आहे, युद्ध नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय। युद्धासाठी अधिकृत मंजुरी हवी असते, मी याला सैनिकी कारवाई म्हणतो असंही ट्रम्प म्हणाले। इराण आता होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जी जहाजं जातात त्यांच्याकडून टोल वसूल करण्यासाठी कायदा तयार करण्याची तयारी करतोय। इराणच्या सरकारी वृत्तसंस्था फार्स आणि तस्नीम यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। अल जझीरा यांनी या दोन्ही वृत्तसंस्थांच्या हवाल्याने सांगितलंय की इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांवरती टोल शुल्क लादण्यासाठी कायदा तयार करतोय। इराणच्या संसदेमध्ये टॅक्स वसुलीच्या संदर्भात विधेयक देखील आणलं जाणार आहे आणि इराणकडून या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात येतोय। आतापर्यंत 5 देशांना इराणनं होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली आहे। एकीकडे युद्धविरामाच्या चर्चा सुरू असताना आजच्या 27व्या दिवशी देखील दोन्ही बाजूंनी हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत। इराणकडून गेल्या काही तासांपासून बॉम्ब वर्षाव होतोय। तेल अवीव, जेरुसलेम, मध्य इस्रायल या ठिकाणी हल्ल्याचे इशारे देखील देण्यात आले। सौदी अरेबियामधील अमेरिकी तळांवरती ड्रोनच्या माध्यमातून हल्ले सुरू आहेत। इराणच्या हल्ल्यांना अमेरिका आणि इस्रायलकडून प्रत्युत्तरादाखल देखील हल्ले केले जात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।